हाय फ्रेंड्स, कसे आहात? मायसेल्फ युअर केमिस्ट्री टीचर. कोण? व्ही सूर्यवंशी सर. बाळांनो, आपण 12वीचा केमिकल कायनेटिक्स हा टॉपिक स्टार्ट केला आहे. या टॉपिकमध्ये आपण फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचं इंटिग्रेटेड रेट लॉ इक्वेशन, त्याचा हाफ लाईफचं ग्राफ आणि फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचे ग्राफ्स आपण पाहिले. आता थोडं पुढे जाऊया. ते असं आहे की गॅसियस रिएक्शनसाठी रेट लॉ इक्वेशन काय होईल. सो वी हॅव टू डिराईव्ह द फर्स्ट ऑर्डर रेट लॉ फॉर द गॅसियस रिएक्शन. सो गॅसियस रिएक्शन साठी रेट लॉ काय होईल. सो रेट लॉ फॉर कसला रेट लॉ पण इंटिग्रेटेड रेट लॉ. ओके, सो इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर गॅसियस रिएक्शन. गॅसियस रिएक्शन साठी रेट लॉ काय होईल, तोही फर्स्ट ऑर्डरचा. सो let us consider a first order gaseous reaction. आपण एक गॅसियस रिएक्शन फर्स्ट ऑर्डरची घेऊया. सपोज रिएक्शन अशी आहे, A converted into B plus C. Here, in this case, A is gas, B and C are the product, they are in also gas. So this reaction is in gaseous state. Now, जर आपण फर्स्ट ऑर्डरचा इंटिग्रेटेड रेट लॉ घेतला तर तो असा आहे बघा, K is equals to 2.303 divided by T into log to the base 10 initial concentration, बरोबर आहे, divided by final concentration of A. पण ही रिएक्शन गॅसियस आहे म्हणून आपल्याला काय करावं लागेल, जे काही कॉन्सन्ट्रेशन आपण ए चं घेणार आहेत, ए चं कॉन्सन्ट्रेशन ते इन टर्म्स ऑफ कशाच्या असणार बेटा, प्रेशरच्या घ्यावं लागेल. कारण गॅसचं आपण जे कॉन्सन्ट्रेशन घेतो ते प्रेशरच्या टर्म मध्ये घेतो, म्हणून आपल्याला आता थोडे चेंजेस इथं करावे लागतील. मग काय चेंजेस करूयात. सपोज इनिशियली ऍट T is equals to 0. T is equals to 0 means बघा, initial pressure of A is, बघा A चं प्रेशर इनिशियल घेतलं आपण किती, PI. काय घेतला, I फॉर इनिशियल प्रेशर. मग at T is equals to T या वेळानंतर काय होणार आहे, फायनल प्रेशर. त्याचं फायनल प्रेशर आपल्याला काढायचं आहे, फायनल प्रेशर. मग फायनल प्रेशर काय झालं की A चं प्रेशर X नी कमी झालं. वाक्य ऐका, A चं जे प्रेशर होतं PI ते X नी कमी झालं, म्हणजे त्याचं PA किती होणार आहे ऍट टाइम T, PI मायनस X नी कमी झालं.
म्हणजे बघा ऍट T इज इक्वल्स टू टी प्रेशर ऑफ बी किती असेल बेटा एक्स आणि प्रेशर ऑफ सी सुद्धा किती असणार आहे तुमचं एक्स. मी इथं मुद्दामून तुम्हाला म्हणतोय टी या वेळानंतर काय झालं ए या रिएक्टंटचं प्रेशर कमी झालं. कितीने कमी झालं एक्स ने कमी झालं आणि जेवढ्याने कमी झालं तेवढं ते कोणाचं प्रेशर असेल त्या प्रोडक्टचं. म्हणून मी काय केलं बघा हेन्स टोटल प्रेशर ऍट टी इज इक्वल्स टू टी. किती असेल टोटल प्रेशर बघा टोटल प्रेशर असणार आहे त्यावेळेला एचं प्रेशर किती आहे टी या वेळेला पी आय मायनस एक्स. बीचं प्रेशर किती आहे एक्स आणि सीचं प्रेशर किती आहे एक्स. बरोबर आहे. मग याच्यावरून आपण इथं हा एक्स झाला कॅन्सल. मग आपल्याला मिळाला टोटल प्रेशर आहे म्हणून दिलेला पी इज इक्वल्स टू पी बघा पी आय प्लस एक्स. मग याच्यावरून मला एक्स ची व्हॅल्यू काढता येईल. किती होईल एक्स बरोबर पी मायनस पी आय बरोबर आहे. मग आता आपण काय करूयात बघा मग आपण आपल्याला इनिशियल कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच आपल्याला माहिती आहे काय घेतलंय आपण पी आय पण फायनल कॉन्सन्ट्रेशन ऍट टाइम टी आपण किती घेतलाय बघा फायनल किती घेतला बेटा पी आय मायनस एक्स. मग एक्स ची व्हॅल्यू आपण पुटअप करूयात. काय झालं मग बघा पी आय मायनस ब्रॅकेट मध्ये लिहिला मायनस हा झाला पी बरोबर आहे आणि हा मायनस मायनस काय झाला प्लस पी आय फॉर इनिशियल प्रेशर आणि पी फॉर टोटल प्रेशर. सो इट बिकम्स 2pi मायनस पी. कळलं आता. मग सिंपल हे जे दोन प्रेशर्स आले जे कॉन्सन्ट्रेशनच्या टर्म मध्ये आपल्याला वापरायचे त्याला पुटअप करूयात. सो गॅसियस रिएक्शन साठी इक्वेशन आलं K इज इक्वल्स टू 2.303 divided by T into log to the base 10 pi divided by 2pi minus p हे आपल्याला इथे समजलं पाहिजे. हे डेरिवेशन आपण फक्त आणि फक्त इंटिग्रेटेड रेट लॉ कधी वापरायचंय जर ती रिएक्शन गॅसियस असेल म्हणजे जर आपल्याला त्यांचे काय दिले प्रेशर्स दिले तर ही इक्वेशन आपल्याला तिथे यूज करायचं आहे. कळतं सगळ्यांना. मग याच्यामध्ये लक्षात ठेवा याच्यामध्ये पी आय काय पी आय म्हणजे रिएक्टंटचं कसलं कॉन्सन्ट्रेशन आहे इनिशियल प्रेशर कॉन्सन्ट्रेशन नाही आणि पी जे आहे ते टोटल प्रेशर आहे. टोटल प्रेशर हे आपल्याला कळालं पाहिजे. टोटल प्रेशर. ओके बाळांनो. सो इन टुडेज video we start integrated rate law for gaseous reaction. Gaseous reaction means the reaction in which all reactants and products involved are in their gaseous state, and for that reaction we have to write the integrated rate law. But the first order integrated rate law equation is K is equals to 2.303 upon T into log to the base 10 A0 upon 80. But here
A0 is the concentration and AT is the concentration. But for gaseous reaction, concentration is not important. For gaseous reaction, instead of concentration, we use the pressure. मग काय केलं, इनिशियली ऍट टाइम 0 म्हणजे रिएक्शन स्टार्ट झाली नाही, इनिशियल प्रेशर ऑफ ए आपण घेतला पी आय आणि फायनली त्याचं प्रेशर झालं पी आय मायनस एक्स, म्हणजे प्रेशर कमी होणार आहे कितीनं, एक्स नी कमी झालं. जेवढ्याने कमी झालं ना तेवढं प्रेशर कोणाचं असणार आहे, बीचं आणि सीचं. याचं प्रेशर कमी झालं म्हणजे यांचं प्रेशर वाढणार आहे, याचं प्रेशर एक्स ने कमी झालं म्हणजे याचं प्रेशर एक्स ने वाढणार आहे. आणि हे आपल्याला कळलं पाहिजे, म्हणजे टी इज इक्वल्स टू टी या वेळेला बीचं प्रेशर सुद्धा एक्स असणार आहे आणि सीचं प्रेशर सुद्धा एक्स असणार आहे. मग या रिॲक्शनचं टोटल प्रेशर काय झालं, मग रिॲक्शनचं टोटल प्रेशर पी आय मायनस एक्स म्हणजे याचं प्रेशर प्लस एक्स म्हणजे बीचं प्रेशर प्लस एक्स म्हणजे सीचं, हे एचं प्रेशर आहे. दिस इज टी या वेळेला हे ए या रिएक्टंटचं प्रेशर, हे बी या रिएक्टंटचं प्रेशर आणि हे सी या रिएक्टंटचं प्रेशर. सो मायनस एक्स प्लस एक्स दॅट विल गेट कॅन्सल अँड पी टोटल that can be written as P is equals to PI plus X. मग X is equals to काय होईल, हा I इकडे आला, P minus PI. सो X मग इनिशियल कॉन्सन्ट्रेशन PI आणि AT चं कॉन्सन्ट्रेशन जे आपण काय लिहिणार आहे, इथे बघा काय लिहिणार आहे, PI minus X. मग X ची व्हॅल्यू पुट अप करूयात, PI minus P है ना plus PI, so it becomes 2PI minus P. So put this value in the integrated rate law equation, then we will get K is equals to, yes, 2.303 divided by T into log to the base 10 PI divided by 2PI minus P. चला एकदा बघून घ्या, समजून घ्या. चला पुढे आपण आता या इंटिग्रेटेड रेट लॉची काय घेऊयात बेटा, न्यूमेरिकल्स घेऊयात. सो लेट अस स्टार्ट दी न्यूमेरिकल्स. आपण याचे न्यूमेरिकल्स बघूयात. चला न्यूमेरिकलच्या अगोदर आपल्याला इक्वेशन्स काय काय माहिती आहेत ते लिहूयात. काय फॉर्म्युला आहे बघा, पहिला फॉर्म्युला K इज इक्वल्स टू 2.303 डिवायडेड बाय T इंटू log to the base 10 A0 डिवायडेड बाय AT किंवा T इज इक्वल्स टू 2.303 upon K into log to the base 10 है ना, A0 upon AT म्हणजे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आणि काय फायनल कॉन्सन्ट्रेशन आहे. आणि हाफ लाईफचा माहिती आहे, T हाफ इज इक्वल्स टू 0.693 अपॉन K. प्रेशरचाही फॉर्म्युला माहिती आहे, K इज इक्वल्स टू 2.303 upon T into log to the base 10 PI divided by 2PI minus P. या फॉर्म्युल्यावरचे न्यूमेरिकल्स आपल्याला इथं बघायचे आहेत. चला फर्स्ट न्यूमेरिकल आपण आपल्या टेक्स्टबुक मधला घेतोय. तो असा आहे बघा, 6.8 हा न्यूमेरिकल आहे. द हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इज, मी लिहितोय, हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इज दिलेलं आहे 990 पर सेकंद, सॉरी सेकंद.
if the initial concentration is, if initial concentration is, दिलंय त्याने initial concentration 0.08 moles per dm cube, moles per dm cube. Hot concentration will remain after 35 minutes. After 35 minutes. कळतंय का बघा आता. अतिशय व्यवस्थित आणि चांगला न्यूमेरिकल आहे. न्यूमेरिकलला पहिल्यांदा वाचायचंय बाळांना. काय बघा, फर्स्ट ऑर्डर रिएक्शन ची हाफ लाईफ दिलेली आहे 990 सेकंद. जे दिलंय ते लिहा. सो टी हाफ दिलाय किती आहे बघा, 990 सेकंद. ओके. इफ द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन म्हणजे आपल्याला A0 दिलाय किती आहे रे बाळांनो, 0.08 है ना, मोल पर डीएम क्यूब. ओके. हॉट कॉन्सन्ट्रेशन विल रिमेन आफ्टर 35 मिनिट्स म्हणजे 35 मिनिटांनंतर रिएक्टंटचं किती कॉन्सन्ट्रेशन असेल, किती कॉन्सन्ट्रेशन शिल्लक राहील. म्हणजे आपल्याला त्यांनी टी दिलाय बाळा, टी 35 मिनिट 35 मिनिट्स आणि आपल्याला विचारलाय त्यांनी टी किती असेल, टी किती असेल. हा न्यूमेरिकल महत्वाचा आहे. मग याचा आपण प्लॅन करूयात. याचा काय करूयात आपण प्लॅन. लक्षात ठेवायचा, इफ हाफ लाईफ इज गिवन then first step is to calculate the rate constant. म्हणजे मी याचा प्लॅन केला, हाफ लाईफ वरून आपण अगोदर त्याचा काय काढून घ्यायचा, के काढायचा आहे. के काढायचा आहे म्हणजे रेट कॉन्स्टंट काढायचा आहे. मग रेट कॉन्स्टंट काढला की पुन्हा आपल्याला फर्स्ट ऑर्डरचं इक्वेशन घ्यायचंय आणि ते कॅल्क्युलेट करायचंय. मी या न्यूमेरिकल मध्ये थोडा बदल करतोय. याचे जे कॅल्क्युलेशन्स आहेत ते तुम्ही करायचे. ओके. त्याच्यासाठी मी ते आन्सर्स इथे लिहिणार नाहीये, तुम्ही ते आन्सर्स फाइंड आउट करायचे. सो मी प्लॅन केला. स्टेप फर्स्ट मी काय करतोय बघा आता. सो वी नो हाफ लाईफचा फॉर्म्युला टी हाफ is equals to 0.693 upon k. म्हणून hence k is equals to काय झाला 0.693 upon t half. So put up the value of t half 0.693 upon t half बघा किती दिलाय 990 सेकंद. म्हणजे याला तुम्ही लॉगने कॅल्क्युलेट करा आणि के चं जे तुमचा आन्सर येणार आहे ते कसं असणार आहे, पर सेकंद. ठीक आहे. आता हे जे आन्सर आलं तुमचं के चं ते आपल्याला पुढे वापरायचं आहे. आता पुढची स्टेप बघा. मग हे कॅल्क्युलेट करत असताना टी हाफ सेकंद मध्ये दिलेला आहे आणि टाइम त्यांनी मिनिट मध्ये दिलाय. सो इथं आपल्याला काय करायचं आहे, या 35 मिनिट्सला आपल्याला सेकंद मध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे याला कितीनं मल्टिप्लाय करणार तुम्ही, 60 न. मग ते आन्सर तुमचं कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, सेकंद मध्ये. हे नोट डाऊन करा. मग आता पुढची स्टेप बघूयात. स्टेप सेकंड, स्टेप 2 है ना. A0 दिलाय, 80 काढायचा आहे. मग आपल्याला के चा फॉर्म्युला माहिती आहे काय, के इज इक्वल्स टू 2.303
डिवाइडेड बाय टी इंटू log टू द बेस 10 है ना, a0 डिवाइडेड बाय at. आता काय करायचंय मी सांगतो कसं करायचंय. हा, एटी काढायचं आहे म्हणून ही log ची टर्म आहे तशीच ठेवणार. मी लिहिला log टू द बेस 10 a0 डिवाइडेड बाय at है ना इज इक्वल्स टू k इंटू टी डिवाइडेड बाय 2.303. आता ही k ची व्हॅल्यू तुमची आलेली आहे, k ची व्हॅल्यू बरोबर आहे, इंटू टाइम तुम्ही सेकंड मध्ये घेतलेला आहे त्याला डिवाइडेड बाय 2.303 करा. मग log टू द बेस 10 a0 डिवाइडेड बाय at आला. हे काहीतरी आन्सर आलं ना तुमचं. आता पुढची स्टेप काय करायचं आहे, टेकिंग अँटी लॉग ऑन बोथ साइड. कळतंय, टेकिंग अँटी लॉग ऑन बोथ साइड ही पद्धत अडॅप्ट करा. दोन्ही बाजूला त्याचा अँटी लॉग घ्यायचा आहे. मग लॉगचा अँटी लॉग घेतला की आन्सर काय आलं तुमचं, a0 डिवाइडेड बाय काय आलं तुमचं at बरोबर. या व्हॅल्यूचाही अँटी लॉग घ्या, ते तुमचं आलं आन्सर. मग तुम्हाला a0 ची व्हॅल्यू पुटअप करा. किती a0 ची व्हॅल्यू 0.08 डिवाइडेड बाय है ना at इज इक्वल्स टू हे तुमचा आन्सर. मग याच्यावरनं तुम्ही कॉन्सन्ट्रेशन ऑफ फायनल कॉन्सन्ट्रेशन काढू शकता. कसं काढणार आहे, 0.08 डिवाइडेड बाय ही जी व्हॅल्यू आहे त्याला डिवाइड करा, तितके तुमचे काय येतील मोल्स पर डीएम क्यूब. मोल्स पर डीएम क्यूब हे आपल्याला इथे समजलं पाहिजे. बघा स्टेप्स मी लिहिलेल्या आहेत, कॅल्क्युलेशन्स केलेलं नाहीये. एकदा व्यवस्थित पहा. मी 2 हिंट देतो. इथं आपल्याला टाइम टी हाफ सेकंड मध्ये दिलाय आणि टाइम मिनिट मध्ये दिलाय. सो फर्स्ट टाइमला मिनिटचं सेकंड मध्ये कन्वर्ट करावं लागेल. दुसरं बाकी पुस्तकामध्ये जसं दिलंय तसं सोडू नका. ही जी लॉगची टर्म आहे, लॉगची टर्म ती एका बाजूला घ्या आणि पूर्ण कॅल्क्युलेशन्स करा. आता के ची व्हॅल्यू तुम्ही इथे काढलेली आहे, ती पुटअप करा. टाइम माहिती आहे, ह्याचा आन्सर काढा. मग आला की अँटीलॉग घ्या, अँटीलॉग येईल. मग सिंपल तुम्हाला काय मिळेल, तुमचा आन्सर मिळेल. बघा बरं एकदा न्यूमेरिकल पहा एकदा. ओके ओके चला आता पुढचा न्यूमेरिकल आपण घेऊया. पुढचा न्यूमेरिकल याचा आन्सर बघा, तुम्ही चेक करायचंय. याचा आन्सर येईल बेटा 0.0. याचा आन्सर 0.0184. ज्या विद्यार्थ्यांचं आलं त्यांनी मला कळवा, कॅल्क्युलेट करून दाखवा. चला पुढचा न्यूमेरिकल आपण बघूया. नेक्स्ट न्यूमेरिकल. बघूया. चला टेक्स्ट बुक मधला पुढचा न्यूमेरिकल आहे. मी लिहितोय 6.9 नंबरचा हा न्यूमेरिकल आहे. इन द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन 60% of reactant decomposes in 45 minutes. Okay,
full stop. Calculate the half life for the reaction. चला, रिएक्शन साठी हाफ लाईफ काढायचा आहे बाळांनो. हाफ लाईफ काढायचं आहे. मग हाफ लाईफचा फॉर्म्युला हे बघा इथं आहे. हाफ लाईफ काढायचंय म्हणजे तुम्हाला काय माहिती पाहिजे? के. बरोबर आहे ना? काय माहिती पाहिजे? के माहिती पाहिजे. मग बघूयात आता काय काय दिलंय आपल्याला. 60 टाइम दिलाय बघा. टाइम दिलेला आहे त्यांनी 45 मिनिट्स. आता 60% रिएक्टंट डिकम्पोज व्हायला 45 मिनिट लागले. बरोबर आहे? म्हणजे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन मी 100 घेतला तर बाळांनो फायनल कॉन्सन्ट्रेशन किती राहील तुम्ही सांगायचंय. तो 60% डिकम्पोज झाला म्हणजे राहिला किती रे? 40. कळलं का? हे कळलं पाहिजे. मग याच्यावरून आपण के काढूयात आणि के वरून आपण काढूयात बेटा टी हाफ. सो माझी पहिली स्टेप असेल के कॅल्क्युलेट करायचा. सो के चा फॉर्म्युला माहित आहे 2.303 डिवायडेड बाय टी इंटू log to the base 10 है ना. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट डिवायडेड बाय फायनल कॉन्सन्ट्रेशन. चला व्हॅल्यू पुटअप करूयात. 2.303 डिवायडेड बाय टाइम किती आहे 45 है ना, मिनिट मध्ये लक्षात ठेवा, इंटू log टू द बेस 10 इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आपण घेतले 100 डिवायडेड बाय फायनल किती आहे बेटा? यस 40. मग 2.303 डिवायडेड बाय 45 इंटू log टू द बेस 10 है ना, हे किती येईल आता? 2.5. मग आता काय करायचंय बघा. आता 2.303 है ना, ही टर्म आणि इथे याचा लॉग घ्यायचा आहे. मी लिहितोच एक स्टेप. 2.303 डिवायडेड बाय 45 इंटू याचा लॉग लिहायचा आहे आपल्याला, घ्यायचा आहे ना. ह्याचा लॉग लिहा. आता मी काय लॉग वगैरे लिहित नाही. याचा लॉग लिहिल्यानंतर हे सगळं कॅल्क्युलेट करा आणि तुम्हाला याचा आन्सर मिळेल. कसं? पर मिनिट. म्हणजे के ची व्हॅल्यू जी तुम्हाला मिळणार आहे ती पर मिनिट मध्ये इथे मिळणार आहे. पर मिनिट मध्ये. हे इथं कळलं पाहिजे. बघा कॅल्क्युलेशन करताना 2.5 ची लॉग ची व्हॅल्यू लिहा आणि पुन्हा 1, 2, 3 टर्मचं लॉगने कॅल्क्युलेशन करायचं आहे. कशाने? लॉगने कॅल्क्युलेशन करा. इथं लॉगची व्हॅल्यू लिहायची अगोदर आणि पुन्हा त्या व्हॅल्यूचं लॉग घेऊन ह्या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन करायचं. म्हणजे ह्या 3 व्हॅल्यूचं कॅल्क्युलेशन करायचंय तुम्हाला. तिथं के ची व्हॅल्यू येईल. आता पुढची स्टेप आहे, त्याने आपल्याला टी हाफ विचारलंय. टी हाफ. सो टी हाफचा फॉर्म्युला माहित आहे. स्टेप 2 दुसरी स्टेप बघूयात. स्टेप 2 मध्ये टी हाफ इज इक्वल्स टू 0.693 डिवायडेड बाय के. सो 0.693 डिवायडेड बाय के ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे है ना. इथं कॅल्क्युलेट केलेली आहे तुम्ही पर मिनिट. हा मिनिट वरती जाईल. हे पण कॅल्क्युलेट करा आणि फायनली तुम्हाला टी हाफ मिळेल. कशामध्ये बेटा? मिनिट मध्ये. कशामध्ये मिळणार आहे? मिनिट मध्ये. सॉल्व करा बरं पटकन सॉल्व करा. आणि याचा आन्सर आपल्याला किती मिळणार आहे? 34 मिनिट. बघा एकदा कॅल्क्युलेशनला चालू करा. कॅल्क्युलेशन्स करा. ओके ठीक आहे. या पार्ट मध्ये
आपण 2 न्यूमेरिकल्स पाहिले आणि एक डेरिव्हेशन. याच्या पुढचा जो पार्ट आहे तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया. तोपर्यंत धन्यवाद.